आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। नगर परिषद आणि नगर पंचायतीचे निकाल लागले असून राज्यात सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरला। विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठे यश मिळाले। काही ठिकाणी महायुती म्हणून निवडणुका लढल्या गेल्या, तर काही ठिकाणी पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली। नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निकालामध्ये फक्त आणि फक्त महायुतीचाच बोलबाला बघायला मिळाला। शिवसेना एकनाथ शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर राज्यात राहिला। जोरदार कामगिरी शिवसेनेने केली। भरत गोगावले, शहाजी बापू पाटील आणि संतोष बांगर या शिवसेनेच्या नेत्यांनी अनेक अडचणींनंतर आपले गड कायम राखले। विशेष म्हणजे नागपूरमध्ये मोठे यश भाजपाला मिळाले। भाजपाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार कामगिरी या निवडणुकीमध्ये केली। हे नागपूरमध्ये पोहोचले होते। यावेळी त्यांनी भाजपा हा नगर परिषद पंचायतीच्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरल्याचं म्हटलं। देवेंद्र फडणवीस म्हणाले की महायुतीने चांगली कामगिरी या निवडणुकीत केली। नागपूरमध्ये भाजपाने अभूतपूर्व कामगिरी केली। 75% नगरसेवक हे आपल्या महायुतीने निवडून आले। महाविकास आघाडीचा विचार केला तर त्यांचे एकूण 50च्या आसपास नगराध्यक्ष निवडून आले। आपले 210 नगराध्यक्ष निवडून आले आहेत। यामुळे या निवडणुकीमध्ये आपण महाविकास आघाडीचा पूर्णपणे सफाया केला, हे देखील या ठिकाणी स्पष्ट होत आहे। भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर पुन्हा एकदा सर्वात जास्त स्ट्राईक रेट आपलाच जास्त आहे। राज्यामध्ये भाजपाने एक रेकॉर्ड तयार केलाय, ते म्हणजे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्याचा। मतदारांनी भाजपावर विश्वास दाखवला। मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे 2017च्या निवडणुकीमध्ये आपणच एक नंबर पक्ष होतो। यावेळी जवळपास 3000च्या वर नगरसेवक भाजपाचे निवडून आले। 6 पक्ष आणि इतक्या आघाड्या, त्यामध्ये अपक्ष उमेदवार, यामध्येही भाजपाने ही कामगिरी केली। इतके जास्त नगरसेवक कोणत्याच पक्षाचे यापूर्वी निवडून आले नाहीत। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।